खमंग कैरीची डाळ करण्यासाठी 5 ते 6 तास आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं. त्याच्यानंतर पाणी न घालता ती जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. वाटताना त्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या घालायच्या, म्हणजे त्याचा वास खूप छान येतो. डाळ वाटून बाजूला ठेवल्यावर त्याच्यामध्ये कैरी मिसळायची आणि मग ती झाकून तशीच ठेवायची. त्यानंतर योग्य टेम्परेचरला फोडणी करायची. खमंग फोडणी झाली की डाळ खूप छान होते. जिरं मोहरी घातल्यावर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालायचा, कढीपाला घालायचा आणि आपण जी सांडगी मिरची किंवा तळणीची मिरची म्हणतो ती घातली की डाळ खूप खमंग आणि छान चविष्ट होते. तर ती नंतर तळून चुरडण्यापेक्षा त्याचे तुकडे करूनच मी गॅस बंद करून तेलात घातले. त्याच्यानंतर ही फोडणीचा ताव थोडासा कमी झाल्यावर डाळीमध्ये आपल्याला ही फोडणी घालायची आहे. त्याच्यानंतर मग हवी असेल तर तुम्ही खोबरं पण घालू शकता, कोथिंबीर घालायची, मीठ साखर घालायचं आणि एक 10 मिनिटं छान 10-15 मिनिटं डाळ मुरू द्यायची. मस्त खमंग डाळ आपली तयार आहे.